हॅलो अँड वेलकम. लेट्स गो टू गोवा. ही आमची फॅमिली ट्रिप आहे आणि आमचा मीटिंग स्पॉट होता अलिबाग. सो आम्ही निघालो अलिबागला ऑन अ फेरी. बोटनी आम्हाला मांडव्याला सोडलं. मग मांडव्यावरनं त्यांचीच बस आम्हाला पुढे अलिबाग सिटीपर्यंत घेऊन गेली. आता आम्ही एक तिथे ब्रेक घेतला आहे आणि इथे एक सुंदर कालकाईचं मंदिर आहे, ते तुम्हाला आता दाखवतो. आम्ही बोलवतो तरी येत नाही तिकडं. आपल्याकडे ही पोरं इकडे कबड्डीवाली. शी एवढा चोलून एवढूसच मारलंस. गोव्याने आम्हाला मुंबईची कमी काही कळू दिली नाही. जिथे तिथे खड्डे, ही अशी ट्रॅफिक. आमचं अर्ध्याहून जास्त वेळ तर ट्रॅफिकमध्येच निघून गेलो होतो. एक तर ट्रॅफिक आणि दुसरा म्हणजे पाऊस. या दोन्ही गोष्टींनी आम्हाला कंटाळा आणलं होतं. हो पहिल्याने हाय करा. मागची आपली येतात काय अजून हो की नाही विरिओन येताव की नाही. चाला चाला. आता आलो आहे आम्ही नॉर्थ गोव्यामध्ये सेंट कॅथड्रल चर्च आणि बेसिलिका. हे दोन्ही चर्च खूप मोठे, स्पेशियस आणि खूप सुंदर. बिना चपलीची चालते मी, माझा उपवास आहे. काय म्हणताय सेट? जीसस साठी प्रेयर केली होती ना. फिरायला चर्चमध्ये फिरायला आलो होतो, चर्च बघायला. पण हा पाऊस, हा बघा, सगळी भिजली, एकदम चिखल झालाय, चिखल. व्हिडिओ काढायची काढते ना. ज्यांची ऍक्टिंग चालली ते तिकडे तर. ए क्षितिज चाल. मैना कुठलं मंदिर आहे? मंगेश टेम्पल. संस्था आहे, श्री मंगेश संस्था. मंगेश. मी शॉर्ट ड्रेस घालणार आणि एन्जॉय करणार माझी मी. पहिल्या दिवशी आम्ही हेरिटेज प्लेसेस व्हिजिट केले. इकडचे चर्च आणि मंदिर सुंदर आणि स्पेशियस तर आहेतच, पण त्यासोबत त्यांनी निसर्गाला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं. आपण आता कुठे आहोत? शांतादुर्गा टेम्पल मध्ये आहोत. शांतादुर्गा संस्थान.
गोवामध्ये देवस्थान पण खूप सुंदर सुंदर आहेत आणि मोठमोठी आहेत अशी स्पेशल. बीचेस तर आहेतच, पण मंदिरं पण खूप छान आहे. थोडा परिसर बघूया.